आयुर्वेदानुसार ब्रह्ममुहूर्ताच्या बाबत ब्रह्ममुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. अगदी तंतोतंत ब्रह्ममुहूर्तावर उठणं सगळ्यांनाच शक्य नसतं. अशा लोकांनी ब्रह्ममुहूर्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान उठावं. स्वाभिमान, शिस्त, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्य हे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यासोबत उठल्यानं साध्य होतं. हे मात्र नक्की. उशिरापर्यंत जागून काम केल्यास सकाळी लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्त गाठणं किंवा सूर्योदयापूर्वी जाग येणं हे अनेकांना अजिबात शक्य नसतं. तज्ज्ञ म्हणतात अशा लोकांनी किमान 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठायला हवं. सूर्योदयाच्या पूर्वी आणि सूर्योदयासोबत उठण्याचे आता आपण फायदे बघणार आहोत. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत झोपेतून उठल्यास आपल्यात ऊर्जा आणि सकारात्मकता येते. या वेळेस उठल्यानं आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहतं. नंबर 2. ही वेळ आपल्या शरीरातील बायोलॉजिकल अर्थात जैविक घड्याळाशी सुसंबद्ध असते. नंबर 3. सूर्योदयासोबतच उठल्यानं पचनक्रिया सुधारते, एकाग्रता वाढते, कोणतीही गोष्ट चटकन समजून घेणं सहज जमतं. नंबर 4. स्वाभिमान, शिस्त, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्य हे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयासोबत उठल्यानं साध्य होतं. हे मात्र नक्की. श्री स्वामी समर्थ. जय